फर्निशिंग अँड डेकोर या नूतन दालनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले लाडके खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विलास बँकेचे अध्यक्ष, आणि हो घेतलेल्या लातूर शहर महानगरपालिकेचे इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट किरण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संतोष सोमवंशी, कल्याण पाटील, सत्तार शेख, विजय देशमुख, योगेश स्वामी, संतोष तोष्णीवाल, माधव गंभीरे, व्यंकटेश पुरी, लातूरातील उपस्थित असलेले सारे प्रतिष्ठित नागरिक, किशोर चिंताले कुटुंबीय, ब्लूम या नूतन दालनाचे आणि ग्रिप किचन अँड वॉर्डरोब याचे प्रमोटर लखन ठाकुर, या जागेचे मालक श्री राकेश, त्यांचे कुटुंबीय, बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, लातूर येथे आज काही नूतन दालनाची सुरुवात या ठिकाणी होते आणि मला मनस्वी आनंद होतोय की आपल्या लातूरमध्येही असं काही असू शकतं हे इथं आल्यानंतरच आम्हाला लक्षात आलं. जे जे नवं ते लातूरला हवं हे आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणत असत. आणि आपण ते सगळ्यांनी स्वीकारलं आणि त्या युक्तीप्रमाणे जणू काही आपण सारेच त्या दिशेनं पावलं टाकत राहिलो आणि लातूरचा चेहरा मोहरा हा बदलत राहिला आणि हेवा वाटावं असं लातूर आज उभं राहिलं असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. किशोर चिंताले कुटुंबीय यांनी क्रिएटिव्ह होम, फर्निशिंग अँड डेकोर ही संकल्पना जी इथं साकारली आहे खरंच ही कौतुकास्पद आहे. आपल्यापैकी अनेकांनी हे पाहिलं असेल आतून,
ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी आज जाऊन ते पाहावं. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यवस्था विकसित करण्याचं कार्य ते इथं आपल्या लातूरमध्ये साकारतायत. याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले किशोर चिंताले शेड्यूल्ड ट्राईब असंच आहे ना. ST शेड्यूल्ड ट्राईब, भटके विमुक्त असंच म्हणता येईल. भटके विमुक्त, अनुसूचित जमात, तर ही पार्श्वभूमी असूनही ही गरुड झेप त्यांनी घेतली. खरंच मला त्यांचं, त्यांच्या कुटुंबियाचं मनापासून या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं. आणि मला त्यांच्यामध्ये जी चुणूक पाहायला मिळाली, हे लातूरला त्यांनी उभं केलं हे खरं आहे. मला त्यांनी शेजारी बसले असताना सांगितलं की इथं एक ग्राहक आले आणि पडदे त्यांनी घेतले आणि ते अमेरिकेला पाठवले. म्हणजे त्यांचं काम एवढं त्यांना आवडलं की ते पडदे इथं त्यांना काम दिलं आणि अमेरिकेला ते पडदे ते घेऊन गेले. ही ख्याती, ही किमया त्यांनी करून या ठिकाणी दाखवली. याचंच खरं मला कौतुक आहे. मी पाहिलं ते सगळं. एखाद्या घरामध्ये आपल्याला ज्या आवश्यक वस्तू हव्यात त्या सगळ्या इथं उपलब्ध आहेत आणि अगदी वाजवी दरामध्ये, सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरामध्ये या वस्तू या ठिकाणी ते उपलब्ध करून देत आहेत. आणि दर्जेदार, कुठेही गुणवत्तेमध्ये कसलीही कमतरता नाही आहे. टिकाऊ. 10 वर्ष एखादी वस्तू घेतली तर 10 वर्ष त्याला काही होणार नाही. आणि काही झालं तर ते विनामूल्य दुरुस्त करून तुम्हाला देण्याची सुद्धा त्यांची हमी त्यांनी दिलेली आहे. हे देखील मला या ठिकाणी स्पष्ट करावं असं वाटतं. ब्लूम ही कंपनी ऑस्ट्रेलियाची आहे, ती लातूरमध्ये आली आहे. किचन्स, वॉर्डरोब हे सगळं आम्ही पाहिलं. खरं म्हणजे महिलांनी ते सगळं ते जाऊन पाहायला हवं. पाहिलं का तुम्ही आज जाऊन की नाही अजून? कधी? कारण ते मी जाईपर्यंत ते बंद होतं सगळं. अगोदर बघितलंय ते सगळं. तुम्ही पहा, कारण तिथे एवढे बारकावे आहेत की खरंच मला वाटतं मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आम्ही कधी कधी पाहतो एखाद्या स्वयंपाकघरामध्ये जेव्हा किचन, मॉड्युलर किचन जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो कोपरा जो असतो त्या कोपऱ्यामध्येच सामान कसं ठेवायचं ही एक चिंता आपल्याला लागलेली असते. की भिंतीवर तर ते असं लावता येतं, कारण तिथं त्या फळे वगैरे असतात त्याच्यावर लावता येतं. ह्या भिंतीवरही लावतो. कोपऱ्यात कसं लावायचं, तर त्या कोपऱ्यात सुद्धा कसं लावता येईल त्याचं उत्तम तिथं प्रदर्शन त्यांनी आपल्यासाठी तिथं ठेवलं आहे. तर असे बारीक सारीक बाबी सुद्धा त्यांनी आपल्या या कामामधून ग्राहकाला
जे अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, ते कसं देता येईल आपल्याला, ते आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ज्या वस्तू आहेत, ज्या वस्तू त्यांनी त्याच्यात वापरलेल्या आहेत, त्या सुद्धा अधिक गुणवत्तापूर्ण आहेत. 15 वर्ष तुम्ही त्याची वॉरंटी, गॅरंटी, रिपेअर, सर्व्हिस, मेंटेनन्स सगळं तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून एक आपल्याला हे लक्षात येतं, संतोष सोमवंशी, लातूर चं दुसरं नाव इज मेरिट. कुठलंही क्षेत्र तुम्ही बघा, लातूर इज मेरिट, मेरिट इज लातूर. लातूरकर मेरिटला महत्व देतात, आहे की नाही. आपल्याकडे लातूरला माहिती आहे, शाळा, कॉलेज, ॲडमिशन, मेरिट. लातूर पॅटर्न. आणि म्हणून त्याच्यामध्ये कधीही लातूरकर तडजोड करत नाहीत. ते सुरुवातीपासून आपण पाळलं, म्हणून आज लातूर जिथं आहे तिथं आपल्याला ते दिसतं. तुमच्या आशीर्वादाने भैया. लातूर हे लातूरकरांनी निर्माण केलेलं आहे. आम्ही काय, आम्ही केअरटेकर आहोत. सपोर्ट सिस्टम. येस, केअरटेकर, गार्डियन, ही आमची भूमिका आहे. ना डॉक्टर शिवाजी काळगे असतील, मी असेल, तुमची काळजी वाहणं हे आमचं कर्तव्य आहे, ही आमची भूमिका आहे. आणि तिथं तसूभरही तडजोड कधीही न करणं, हेच आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलेलं आहे. कधीही लातूरशी तडजोड होणार नाही. लातूरच्या हिताशी कधीही तडजोड होणार नाही, हेच आम्ही सदैव पाळलेलं आहे. आणि आता याला 50 वर्ष होत आहेत. 5 दशकं. तुम्ही तर 15 वर्षाचीच गॅरंटी देता, नाही का. आमचं बघा, 50 years अँड काउंटिंग. म्हणजे आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, मी, अँड काउंटिंग. हे तुमचं प्रेम आहे. लातूरने जेव्हा जेव्हा लोकप्रतिनिधी निवडले, तेव्हा तेव्हा असे लोकप्रतिनिधी निवडले की त्या लोकप्रतिनिधींनी कधीही कर्तव्यामध्ये कसूर कुठली ठेवली नाही. हे लातूरचं वैशिष्ट्य आहे. आज धाराशिव, बीड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काय चाललंय हे आपल्याला कल्पना आहे. लातूर जिल्हा हा शांत आहे, सुरक्षित आहे. म्हणून हे सारं आपल्याला वैभव इथं पाहायला मिळतं. कधी इथं दंगल झालेली नाही, कधी इथं जाळपोळ झालेला नाही, कधी इथं चोऱ्या झालेल्या नाही. आता इथं तर काय, कुठं गेट दिसत नाही मला, कुठं कुलूप दिसत नाही. संरक्षण भिंत सुद्धा तुमची एवढी म्हणजे लहान आहे की कोणी उडी मारू शकतं, पण ते उडी मारणार नाही. कारण जेव्हा कोणी इथं असा उडी मारण्याची दुर्बुद्धी ज्याला सुचेल, त्याच्या अगोदरच खासदार आणि आमदार यांचा फोन तिथं जातो. हा भाग वेगळा आहे की आमच्या पक्षामध्ये अनेक लोक इकडून तिकडे उड्या मारत राहतात. आणि त्याला सुद्धा ते स्वातंत्र्य आहे, हे लक्षात घ्या. एखाद्या पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर
महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये काय काय घडतं टी व्हीवर पाहता तुम्ही. पण लातूरमध्ये तसं नाही. लातूरकरांची जी संस्कृती आहे तिथं याच्यासाठी सुद्धा त्यांना स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून संतोष सोमवंशी जे म्हणाले की आता हे उद्घाटनाचा सोहळा आहे पण आता अजून तिकीट जाहीर व्हायची आहेत. अनेक इच्छुक इथं मला दिसत आहेत. आता याही प्रभागामध्ये म्हणजे हा मला वाटतं प्रभाग 11 असावा. इथेही तुमचं मतदान 5 मध्ये, अनेकांचं 11 मध्ये असेल. इथं जे काम करतायत, इथं शेजारी पाजारी राहतायत, या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला अचूक निवड करावी लागेल. एकदा प्रचार सुरू झाला की पुन्हा आपल्या गाठी भेटी होतीलच. आम्ही आमची भूमिका घेऊन आपल्या पुढे येऊच. पण संतोष सोमवंशी, मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की लातूर हे नेहमी सर्व धर्म समभावाचा विचार जोपासणारा मतदार लातूरचा राहिलेला आहे. आणि अनेक उमेदवार, अनेक नेते येतात, पण ते पाहतात, निरीक्षण करतात, गुण देतात, गुणवत्ता पाहतात आणि मग निर्णय करतात. आणि म्हणून मला विश्वास आहे की आम्ही कामाची माणसं आपल्या समोर उमेदवार म्हणून देणार आहोत. आणि जे आपल्या कामाला येतात, जे आपल्याला अडचणीमध्ये धावून येतात, अशाच उमेदवारांच्या पाठीशी लातूरकर राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आज खरंच मला असं वाटतं हे एवढं आपण इथं सुरू केलंय, पण इथं आपल्याला थांबायचं नाही. आता तुम्ही चायनामधनं इथं वस्तू आणता, ऑस्ट्रेलियामधनं वस्तू आणता, जपानमधून वस्तू आणता. तुम्ही चायनाला गेला असाल, जपानला गेला असाल, ऑस्ट्रेलियाला गेला असाल, व्यवसायाच्या निमित्तानं जावं लागतं. पण इथेच आपल्याला थांबायचं नाही. म्हणजे आणि याचा विस्तार अधिक कसा होईल आणि देशामध्ये या क्षेत्रामध्ये जे चायनामध्ये घडतंय, जपानमध्ये घडतंय, ऑस्ट्रेलियामध्ये घडतंय, ते लातूरमध्ये घडवण्याची किमयात तुम्ही करू शकता. आणि म्हणून मग फॅक्टरी असेल फर्निचर तयार करायची, आणि किंबहुना मग फर्निचर मॉल असेल. हा आहेच मॉल. आता तुम्ही आयकिया मॉल हैदराबादला केला आहे का मला माहिती नाही. आयकिया, तर अशा प्रकारचं इंडियन व्हर्जन, म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या आमच्या ग्रामस्थाला देखील इथे येऊन खरेदी करता येईल अशा प्रकारे आपण जर लातूरमध्ये या सगळ्या गोष्टी जर करण्याचा पुढाकार घेतला, आणि ते तुम्ही केलं पाहिजे अशी एक अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. लातूरचा आणखी विस्तार येणाऱ्या काळामध्ये होईल. उद्योजक इथं आले पाहिजेत, गुंतवणुकी झाल्या पाहिजेत, कारखाने उभे राहिले पाहिजेत, व्यापार वाढला पाहिजे, शिक्षणाच्या व्यवस्था अधिक बळकट झाल्या पाहिजेत. या सगळ्या कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्ही एक भूमिका बजावू शकता
आणि ती अपेक्षा या निमित्तानं आम्ही सगळे आपल्याकडनं या ठिकाणी व्यक्त करतोय. आज तुम्ही आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बोलावलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे स्नेही सत्तार शेख यांनी आग्रहानं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की इथे यावं, भेटावं, पाहावं. आम्हाला काही उसंत मिळत नव्हती, कारण निवडणुका लागलेल्या आहेत, इच्छुक उमेदवार भेटत आहेत, शिष्टमंडळं भेटत आहेत, अनेक चर्चा या ठिकाणी सुरू आहेत. पण त्यातही आम्ही आता आज वेळात वेळ काढून आम्ही इथं आपल्यामध्ये सामील होऊ शकलो, याचा आम्हाला आनंद आहे. आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी सारे उपस्थित आहेत लातूरकर. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आज हा उद्योग समूह जो या ठिकाणी उभा राहिलेला आहे, सालासर उद्योग, क्रिएटिव्ह होम फर्निशिंग अँड डेकॉर, ब्लूम, ग्रिप, तर या सगळ्याच दालनाला मी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. खूप मोठे व्हा, खूप पुढे जा, लातूरचं नाव पुढे न्या. आणि जिथे माझी आपल्याला गरज असेल तिथं मी हजर आहे. एवढंच या निमित्तानं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.